नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज दाखवणार आहे झणझणीत आणि चविष्ट पत्तागोबीची भाजी। ही रेसिपी इतकी सोपी आहे, 5 मिनिटात तयार होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला। तुम्ही पत्तागोबी खायला कंटाळा करताय का? नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। मी सर्वात प्रथम इथे मार्केटमधून फ्रेश पत्तागोबी घेऊन आले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याच्यानंतर या पत्तागोबीला मी बारीक कट करून घेणार आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायची सर्व गोबी। मुलं पण ही भाजी आवडीने खातील। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून गोबीचा स्मेल येणार नाही। अशा पद्धतीने मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे। त्याच्यानंतर मी गोबीला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे। हवं तर तुम्ही कढईत सुद्धा ठेवू शकता। गोबी परतून घेण्यासाठी 1 चम्मच तेल घालायचं, जास्त तेल टाकायचं नाही इथे। त्याच्यानंतर लागणार आहे 1 चम्मच हळद, ती छान व्यवस्थित मिक्स करायची तेलामध्ये। हळद छान मिक्स झाली की बारीक चिरलेली गोबी ती याच्यामध्ये टाकून द्यायची, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। हवं तर तुम्ही याच्यामध्ये मीठ पण टाकू शकता। हीच आपली एक सिक्रेट टिप आहे। इथे छान व्यवस्थित गोबी 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायची, जेणेकरून आपल्या गोबीचा स्मेल येणार नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी अशा पद्धतीने पूर्ण गोबी छान परतून घेतले आहे। छान परतले की गोबीला छान टेस्ट येते। एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही। त्याच्यानंतर लागणार आहे तिथे शेंगदाण्याचं बारीक कूट, त्याच्यानंतर आलं लसणाचं पेस्ट, त्याच्यानंतर आपण इथे घेतले आहेत मसाले, काश्मीरी लाल तिखट, मिरची पावडर, हळद थोडीशीच, गरम मसाला, धने पावडर। इथे बघू शकता मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यानंतर कढईमध्ये टाकायचे 2 ते 3 चम्मच तेल, तुम्ही क्वांटिटीनुसार टाकू शकता। तेल छान व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आलं लसणाचं पेस्ट टाकायचं, छान सुगंध येऊस्तर छान परतून घ्यायचं। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, विहान अँड आई व्लॉग्सला। मी अशा सोप्या आणि इझी आणि चविष्ट रेसिपी घेऊन येत जाईल। त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, मी मसाले टाकून दिले आहेत, पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकायचा, तो छान व्यवस्थित मिक्स करायचा। 1 ते 2 मिनिटांसाठी शेंगदाण्याचं कूट परतून घ्यायचं। ते सर्व व्यवस्थित छान मसाले परतून झाले तर भाजीला छान टेस्ट येते। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत परतून घेतलेली पत्तागोबी, ती याच्यामध्ये टाकायची। पत्तागोबी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची, तोपर्यंत बाजूला थोडंसं कोमट पाणी गरम करायला ठेवायचं। ही खूपच सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे, अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। त्याच्यानंतर व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर क्वांटिटीनुसार तुम्ही इथं पाणी टाकू शकता। मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। गोबीवरती झाकण ठेवायचं नाही, 4 ते 5 मिनिटांसाठी शिजू द्यायची, जास्त शिजू द्यायची नाही, नाहीतर चव छान लागत नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी जास्त रस्सा केलेला नाही, इथे थोडासाच केलेला आहे। शेवटी आपल्या भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे, मस्त एकच नंबर आपली भाजी इथे तयार आहे। तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता। टिफिनसाठी खूपच झटपट आणि चविष्ट रेसिपी आहे ही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये।